धाराशिव येथील जनाक्रोश मोर्चा सहभागी व्हायला आमदार संदीप शिरसाट सहभागी झालेले आहेत। सर, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे, काय पहिली प्रतिक्रिया? हे बघा, मोक्काची कारवाई ती माझी इथंच मी ऐकायला मला येते, पण पहिल्या दिवशीपासून जी आम्ही मागणी करतो आहे की हे जे प्रकरण झालं आहे त्या विंडमिलच्या प्रकारातून झालेलं आहे। मी पहिल्या दिवशीपासून मागणी करतोय की त्या खंडणीच्या प्रकारावरून हा 302 गुन्हा झाला आणि त्या 302मध्ये अजूनसुद्धा कट कारस्थान म्हणून वाल्मिक कराड जे मास्टर माइंड आहेत त्याचं नाव आलं नाही। आज तुम्ही इथे बघितलं ना की आज धाराशिवला सुद्धा आज किती लोक जमले आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा असं दिसतंय की सर्व समाजाचे लोक संतोष अण्णा देशमुखसाठी उतरताना तुम्हाला दिसतात। हे पहिल्यांदा इतिहासात तुम्हाला दिसेल आणि गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठंही वाहनं न देता लोक रस्त्यावरती उतरतात। या प्रकरणामध्ये ह्या बाकीच्या लोकांना मोका लागतात, ते अटक होतात, ते हा विषय दिसतोय। आम्ही त्या विषयावरती नाही म्हणत नाही, पण वाल्मिक कराडचा जेव्हा विषय येतो तर त्या विषयामध्ये कुठंतरी ब्रेक लागल्यासारखं वाटतं। कोण का तिथं धनंजय मुंडे हे सरकारमध्ये मंत्री असल्यामुळं हे काय ज्या पद्धतीने सरेंडर झाले, ज्या पद्धतीने ते आले, पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांच्या हातात जे काय होतं ते सगळं तसंच होतं। नियमाने हे काढावं लागतं। म्हणून ह्या लोकांची जी मागणी आहे, एक तर 302 कट कारस्थानमध्ये त्यांचं नाव आलं पाहिजे मास्टर माइंड म्हणून, आणि ही अंडर ट्रायल चलून जे कोणी गुन्हेगार सीडीवर असतील त्यांना फासावर चढलं पाहिजे। तुम्ही सातत्यानं वाल्मिकी कराडच्या विरोधात आरोप करताय, मागणी करताय, मात्र पोलीस प्रशासन हे तपासाच्या दिशेने जात आहे। जाणून बुजून धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यासाठी तुमची मागणी असा आरोप होतो। अहो, मी पहिल्या दिवशी सभागृहामध्ये बोललो आणि सभागृहामध्ये बोलल्यानंतर जी गावाची भावना होती, ज्या कुटुंबाची भावना होती आणि हे प्रकरण होत असताना कुणाचे फोन येत होते हे सर्व परिसराच्या लोकांनी बघितलं आहे। ह्याच्यामधलं काही खोटं बोलत असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा हे सभागृहामध्ये बोललेलो आहे मी। ह्याच्यामध्ये राजकारण नाही आहे, हे फक्त आज जे सर्व जाती धर्माचे आणि मग जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आमदार ते सुद्धा या विषयावरती बोलले। कुठं राजकारण तुम्हाला दिसतंय? अजित पवार म्हणतात पुरावे असेल तर तपास यंत्रणाकडे द्या, उगाच सनसनाटी निर्माण करू नका, जोपर्यंत पुरावे नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही। हे बघा, या विषयावरती मी CM साहेबालाही बोललो, अजितदादांनाही बोललो। हे तुम्ही जे काही स्टेटमेंट केलं आहे त्याच्यानंतर माझी तिथं काही त्यांची भेट झाली नाही, पण कॉल CDR जर आपण सगळे पूर्णपणे महाराष्ट्राला समोर दाखवले तर सगळ्यांचे एकमेकांचे कॉन्टॅक्ट त्याच्यावरती येतील। तर होते संदीप क्षीरसागर, संपूर्ण CDR जर महाराष्ट्राला दाखवले तर संबंध दिसून येतील आणि त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे ती म्हणजे वाल्मिक कराड यांना सहआरोपी करण्याची। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।